सबसिडियरी पोलीस कॅन्टीन येथे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सबसिडी कारचे वाटप। धुळे जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आज आजी माजी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी न्यू सबसिडियरी पोलीस कॅन्टीन येथे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सबसिडी कारचे वाटप करण्यात आले आहे। या कारच्या माध्यमातून पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना जीएसटी व्यतिरिक्त देखील 50% सवलत दैनंदिन जीवनात आवश्यक असलेल्या वस्तूंवर मिळणार आहे। त्याचबरोबर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर देखील सबसिडी मिळवून देण्याच्या उद्देशाने या कॅन्टीनची सुरुवात करण्यात आली आहे। अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या हस्ते या कारचे वाटप पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना करण्यात आले असून जास्तीत जास्त पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या कॅन्टीनचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना केले आहे। धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की धुळे जिल्हा पोलीस दलाच्या अंतर्गत एक सबसिडरी कॅन्टीन आपल्या ठिकाणी पोलीस मुख्यालयात सुरू आहे। त्याच्यातीलच पुढचा भाग म्हणून इथे केंद्रीय पोलीस दलाच्या धर्तीवरती एक 50% रिबेट, म्हणजे जी त्यांना ऑलरेडी जीएसटी मध्ये जी सवलत मिळते त्याच्या व्यतिरिक्त आणखी एक 50% रिबेट त्यांना मिळावा या हेतून आज या ठिकाणी त्यांना ओळखपत्र वाटपाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। त्याच्यामध्ये दरमहा प्रत्येक पोलीस अधिकारी असतील किंवा अंमलदार असतील यांना खरेदीची मर्यादा घालून दिलेली आहे। सोबतच इलेक्ट्रॉनिक वस्तूच्या बाबतीत देखील वर्षाला किती रुपयापर्यंतच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करता येतील अशी मर्यादा देखील त्या ठिकाणी घालून दिलेली आहे। एकंदरीतच याच्यामुळे जी सबसिडी कॅन्टीनची जी प्रक्रिया आहे आणि पोलीस अधिकारी किंवा अंमलदारांना ज्या सवलतीच्या दरामध्ये इलेक्ट्रॉनिक्स असतील किंवा दैनंदिन उपयोगाच्या ज्या वस्तू आहेत त्या मिळण्यामध्ये त्या ठिकाणी सुलभता येणार आहे। त्याच्यामुळे निश्चितच या प्रयत्नांबद्दल आमचे API वेलफेअर असतील, RPI असतील किंवा आमचे सबसिडरी कॅन्टीनचे इंचार्ज आणि त्यांचा सर्व स्टाफ यांचं मी त्या ठिकाणी कौतुक करतो आणि पोलीस दलातील सर्व अधिकारी व अंमलदारांना देखील आवाहन करतो की आपण देखील या सेवेचा जास्तीत जास्त उपभोग घ्यावा। धन्यवाद।